हाऊसफुल. भैया हाउसफुल है. हाऊसफुल. 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 हाउसफुल. हाऊसफुल. 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 हाउसफुल. हाऊसफुल. हाउसफुल. हाऊसफुल. नमस्कार. नाटक सिनेमांची चाहूल, मराठी कला विश्वाचं पुढचं पाऊल सेलिब्रेट करूया तुमच्या लाडक्या हाऊसफुल टूर मध्ये. पु ल देशपांडेंची एव्हरग्रीन वाऱ्यावरची वरात, वसंत कानेटकरांचं क्लासिक लेकुरे उदंड झाली. यानंतर मराठी नाट्य साहित्यातला आणखी एक सुवर्ण ठेवा नाट्य संपदा रसिकांसाठी घेऊन आली आहे. सादर आहे अवघ्या महाराष्ट्रात हास्यस्फोट घडवणारे माइलस्टोन नाटक प्रल्हाद केशव अत्रे लिखित लग्नाची बेडी. किती हौशी. मी ना अतिशय रागवले तुमच्यावर. सकाळी बजावलं होतं ना. तुम्हा पुरुषांचं ना हे असंच असतं हो. थट्टा पुरे डोळे झाकले म्हणून डोळे झाक करणार नाहीये तुमच्या अपराधाकडे. म्हणून तुम्ही शोभतं काय तुम्हाला? विवाहित स्त्रीचं पातिव्रत्य इतकं दुबळं असतं की परपुरुषाचा स्पर्शच काय. पण नुसता वारा देखील त्याला सहन होत नाही. खरंच म्हणायचं माझ्यामध्ये जे गुण तुला दिसले नाहीत ते तुला त्याच्यामध्ये दिसले. एका वर्षानंतर देखील तुझं तुझ्या नवऱ्याबद्दलचं गैरसमज काय. अर्थात मग तुमच्या प्रेमाची आंतरिक गोष्टी अजूनही समजेल दिसत नाही. तुला असं वाटतं की तुझा नवरा मोठा स्त्री रोग चिकित्सक आहे. मलाच काय सगळ्या जगाला तसं वाटतं. जगाला काय वाटते तुला घरात बसून कसं कळणार. मला जरा बाहेर पडून चौकशी कर म्हणजे कळेल तुला. तुझा नवरा स्त्री रोग चिकित्सक आहे का स्त्री रूप चिकित्सक आहे. वैभव मांगले, विशाखा सुभेदार, लोकेश गुप्ते, चैत्राली गुप्ते, राहुल मेहेंदळे, आस्ताद काळे, अक्षया भिंगारडे, उदय नेने, अरुण होर्णेकर आणि नेहा पेंडसे अशा तगड्या स्टारकासह मराठीतल्या या क्लासिक नाटकाचं दिग्दर्शन केलंय संजय मोने यांनी. मला ना ओवाळायचंय तुम्हाला. ओवाळायचे? असं काय पुरुषार्थाचे दिवे लावलेत आम्ही बाहेर म्हणून तुला मला घरात ओवाळायचे? पुरुषांनी आपल्या पुरुषार्थाचे दिवे बाहेर पाजळू नयेत म्हणून बायका त्यांना अगोदरच घरात ओवाळत असतात. 1936 साली आचार्यात्रेंनी नाटक लिहिलं. त्याचा पहिला प्रयोग झाला होता. 1936 साली एवढा पुढचा विचार करून ठेवला होता त्यांनी की विवाह संस्था, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणा किंवा लिव्ह इन रिलेशन म्हणा त्या काळी भाष्य केलेलं आहे आणि आजही आपल्याला ते तेवढंच जिवंत वाटते किंवा आपण अनुभवतो ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे खूप मजा येते काम करताना. आता मराठी ज्या पद्धतीने बोललं जातं तसं पूर्वी बोललं जायचं नाही, कारण हे 1936 सालचं नाटक आहे. त्यामुळे तेव्हाची भाषा, तेव्हाचे काही काही शब्द खूपच वेगळे होते. पण आम्ही सगळ्यांनी ती भाषा फार बदलण्याचं काम केलं नाही आहे. आम्ही तीच भाषा ठेवूनच हे नाटक करतो. त्यामुळे मजा येते. मी ना तुमच्यावर अतिशय रागवली डॉक्टर. डॉक्टर? तुला कोणी सांगितलं मी डॉक्टर आहे? अरे हो, त्या दिवशी मला कोणीच म्हणून सांगितलं. विमा एजंट नाही का. तिला बाळा तुम्ही कधी तुम्हाला कडकडून भेटेन असं झालंय मला. आणि तुम्ही हे काय चालू आहे. कोणही अशीच एक लग्नाची बेडी आहे आणि अशा एका नाटकामध्ये मला मुख्य भूमिका रश्मीची द मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल कॅरेक्टर जे आहे असं मला करायला मिळते. ते खरंच माझं नशीब आहे. सांगा ना, घाबरता की काय तुमच्या बायकोला. त्या दिवशी आपण जुहूमध्ये कसे भेटलो, हॉटेलमध्ये आपण रात्रभर कसे राहिलो, तुम्ही मला लग्नाचं वचन कसं दिलं सगळं सगळं सांगा. मला तर किती वेळा असं वाटतं जगातले सगळे म्हातारे एका नारळाच्या झाडावर बसवावे आणि खालून झाड गदागदा गदागदा हलवावं.
गंमत अशी वाटते की ते किती काळाच्या पुढे होते अत्रे. कारण 1936 साली त्यांनी स्नेहजीवन, खूप छान शब्द वापरलाय, लिव्हिंग रिलेशनशिपला त्यांनी स्नेहजीवन हा शब्द वापरलाय. तर मला वाटतं की या पद्धतीचा विचार करणारा नाटककार आपल्याकडे होऊन गेला आणि त्यांनी इतकी सुंदर सुंदर नाटकं आपल्याला दिली. हे पहा, मी तुमच्यासाठी हा फुलांचा गुच्छ आहे. हा गजरा आणला. थँक्यू. माझी एवढी सिगरेट पेटवता? अगदी अगदी. अहो, सिगरेट काय घेऊन बसलात? तुमचं वाटेल ते पेट. किती घाण साचलीये माझ्या बुटांवर. डार्लिंग, तुमच्या त्या रुमालाने तेवढं पुसा ना. बाई 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 बाई. अहो, काय पाहते मी? काही लाज आहे का तुम्हा दोघांना? अत्र्यांची ती भाषा, अत्र्यांचा तो विनोद आणि अत्र्यांनी 1936 साली लिहिलेलं नाटक आणि त्याचा काय परिणाम होतो एकूण नाटक बघताना, हे तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर तुम्ही जरूर या नाटकाला या. अनेक कलावंतांना मराठी रंगभूमीवर बोट धरून आणणारे अवलिया म्हणजे दामू केंकरे. दामू केंकरे यांचा 4था स्मृतिदिन अनेक दिग्गज नाट्यकर्मींच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. या दिवशी नाटक या माध्यमाच्या नव्या वाटा शोधणाऱ्या एका तरुण रंगकर्मीला त्याचं नाटक बसवण्यासाठी एक निधी दिला जातो. या पुरस्कारासाठी दामू केंकरे स्मृती दिनानिमित्त त्यांच्या समितीनं निवड केली पुण्याच्या आलोक राजवाडे याची. या स्मृती दिनाचं खास वैशिष्ट्य ठरलं ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांची उपस्थिती. विजयाबाईंनी रंगमंचाचा ताबा घेतला आणि उलगडत गेला दामू केंकरे यांच्या स्मृतींचा अनोखा प्रवास. दामू आणि मी ज्याला गट्टी यार म्हणतात तसे होतो. खरं तर आम्ही कामं एकत्र केले नाही. अरुणला काल आश्चर्य वाटलं जेव्हा मी म्हटलं तेव्हा. दामू कधीही रंगायन ही माझं जे स्वप्न होतं, ज्या चळवळीवर माझा विश्वास होता, त्यात कधीही आला नाही. मी त्यांनी बसवलेल्या एकाही नाटकात काम केलं नाही. फक्त हॅम्लेटमध्ये नाशिकला एक प्रयोग केला, कारण रावतेंची बायको आजारी होती आणि म्हणून मी दामूची आई, हॅम्लेटची आई, एवढंच. आणि मग तुझं पाशीमध्ये पुलंच्या दामू आला, तोही सबस्टिट्यूट म्हणून आला. मग आमची ही गट्टी कशी, ही का गट्टी, ही का हा सल्लागार, तेही तोरणमारांनी फार छान खुलवून सांगितलेलं आहे की कुठच्याही प्रकारचा वैयक्तिक त्यात हेतू न ठेवता जो कोणी नाट्यक्षेत्रात त्याला आवडेल असं काम करतोय तिकडे तिकडे दामू असायचा. अशा माणसांची आज जरा वानवा आहे. मी अगदी साधं उदाहरण देईन तुम्हाला. अखेरचा सवाल या नाटकामध्ये मी जरा थोडा विचार अधिक करणारी वगैरे, मी सारखी म्हणायचे हे कानिटकरांनी लिहिलंय ना, हे अतिशय सेंटिमेंटल आहे रे दामू. मला असं वाटतं की या नाटकामध्ये आपल्या घरातल्या मुलीला अतिशय लाडक्या मृत्यू येणार आहे आता कॅन्सरने, आणि त्याला हे कुटुंब धैर्याने तोंड देते. त्या कुटुंबाची स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये असं मला वाटतं. आणि प्रत्यक्षात तालमी जेव्हा सुरू झाल्या त्यावेळेला मला असं वाटलं की मी मुक्ताबाई, म्हणजे अतिशय धीर असलेली बाई, आळीपाळीनी प्रत्येक प्रवेशामध्ये आता मुलाच्याकडे मी धीराची आहे असं म्हणून रडायचं. नवऱ्याच्या जवळ मला फार वाईट वाटत नाहीये असं म्हणून दाखवायचं आणि रडायचंच सारखं. म्हटलं हे काय रे, भयंकर सेंटिमेंटल आहे बाबा, भावविवश आहे. आमचे खानोलकर तर नाटक पाहायला यायचे आणि म्हणायचे, बयो काय ग हे अश्लील आहे नाटक.
म्हणजे डोळ्यात बोटं खुपसायची आणि म्हणजे रडाले को त्याच्याचसाठी हे लिहिलंय. तू कसं काय करते? तर हे मी दामूशी कधी बोलले ना, तू जास्त आता उगाच असा इकडे विचार वगैरे करू नकोस. कानिटकरांचं नाटक आहे ना, त्याची म्हणून एक चाल असते. तू तुझ्या चालीत कशाला ओढते त्यांना? तुला काम करायचंय, व्यवस्थित काम कर. आणि खरं ठरलं व त्याचं इतकं ते प्रसिद्ध झालं नाटक. आणि मी एक अतिशय महान नटी म्हणून रंगभूमीवर आले. त्याच्याही पलीकडची एक मजा म्हणजे रंगायन फुटलं. आम्हाला सगळ्यांना अतिशय क्लेश झाले. 12 वर्ष ती चळवळ, माझं तर ते मूलच होतं त्यावेळेला. त्यामुळे ते जातंय याचं जे दुःख होतं आम्हा सगळ्यांना झालेलं. तेंडुलकर होते त्यात, अरविंदा, सुलभा, काकडे, या सगळ्यांना. मी असं ठरवलं होतं की आपण खूप वर्ष आता भरभरून नाट्यक्षेत्रात वावरलो, आता आपण संन्यास घ्यायचा, नाट्य संन्यास. आणि मी नोकरी पण घेतली होती. मी USIS मध्ये कल्चरल ऑफिसर म्हणून लागले होते. माझ्या पुस्तकात पण लिहिले, मला झापणं म्हणतात ते दामूचं कसं होतं ते कधी विसरणार नाही. मला महामूर्ख आहेस ते तर तो मला म्हणायचंच, त्यात काही नवीन नव्हतं. म्हणाल तुझं एक कळत नाही, तू पारशाशी लग्न करतेस, चष्मा लावते, मला काही कळे ना, पारशाशी लग्न केलेस, चष्मा लावतेस, इंग्रजी बोलतेस फाडफाड, मराठी पण इंग्रजीच पद्धतीने बोलतेस, पीटरब्रूक आणि अलकाजी आणि मर्जबान अशी नावं टाकतेस, लोक तुझ्याकडे यायला भीतात. तर आता जरा ते रंगायन बिंगायन सोड आणि जमिनीवर ये. आणि इथे रंगभूमी मराठी मध्ये चालू आहे, त्यात जरा वावरायला लाग. माणसं चांगली आहेत, आम्ही सगळे त्यात आहोत, आम्ही तुला मदत करू, ये तू. आणि मी खऱ्या अर्थी व्यावसायिक रंगभूमीवर आले का कू करत. 2 वर्ष माझ्या या मित्रांनी माझी निगराणी केली. पहिले वर्ष मी इतकी तडफडत होते, डॅम्स नाही जमत रे, डॅम्स. पाया खणायला लागतो, इतक्या वर्षांनी आलेस ना, पाया खणायला नको, पाया खण, आणखीन 1 वर्ष इकडे राहा. आणि दुसऱ्या वर्षी जी माझ्याबरोबरची मंडळी आहेत त्यांना माहीत असेल, ओळीनी माझ्या या मित्रानं आणि दुसरा माझा तसाच मित्र माधव वाटवे, या दोघांनी ओळीनी 3 नाटकं माझ्या पदरात आणून टाकली. पहिलं संध्याछाया, त्याच्या पाठोपाठ जास्वंदी आणि त्याच्या पाठोपाठ अखेरचा सवाल. आणि विजया मेहता ही बऱ्यापैकी नटी आहे हे मराठी रसिकांना वाटायला लागलं आणि मी स्थिरावले. असा हा दामू. आमचा दामू माझ्याच मैत्रिणीच्या प्रेमात पडला, ही ललिता केंकरे. मध्यस्थी कोण? मी आणि दाजी भाटोडेकर. माझी आई नाही म्हणायची, काय ग ती लल्या येते तुझ्याशी खुसखुस 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 काहीतरी बोलते, ती गेली की तो दामू येतो, काय चाललंय काय? काही व्यवस्थित बोलायची नाही मी कोणालाही. आणि मग त्या दोघांनी सुंदर होणारचा प्रयोग होता. लली, तुला आठवते की नाही मला माहित नाही, कृष्ण थिएटरमध्ये. आणि तिकडे बॉम्बगोळा पडला की दामू आणि लल्या लग्न करणार आहेत अशी बातमी आमोणकर कुटुंबियांना समजली. मी बिचारी, हिच्या आईने मला पाहिलं वरनं, वरी आहे ग. मी गेले वर. तो दामू तुझा मित्र ना? हो. मग तूच का नाही करत लग्न त्याच्याशी? माझ्या मुलीला कशाला फसवलंस? काय बोलावं ते कळेना. म्हटलं नाही हो दामू फार सांग. पण तर मी तुझ्यासाठी हे केलेलं हे विसरू नकोस लली. आणि विजय तूही विसरू नकोस. मी होते, दाजी होते म्हणून ह्या दोघांचं लग्न झालं आणि तू जन्माला आलास. कुठे आहेस तू?
मराठी रंगभूमीवर अनेक जुने कलावंत, तंत्रज्ञ घडवणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं मराठी रंगभूमीवर नाटकाचं नवं युग साकारणाऱ्या विजया मेहता यांचं नाट्य म्हणजे काय हे व्याख्यान सुरू झालं आणि मग काय साकारू लागलं नाटक या जादुई कलेचं अनोखं विश्व. विषय असा, नाट्य कसं निर्माण होतं आयुष्यामध्ये, जीवनामध्ये, कलांमध्ये, दृश्य कला, श्राव्य कला आणि ज्या प्रयोगशील कला आहेत, जिकडे प्रेक्षक आहेत, त्यात फरक काय किंवा साधर्म्य काय आणि त्यातून एखादं नाट्यविषयक तत्व आपल्याला मिळते का ते पाहूया. जीवनातलं नाट्य आणि प्रत्येक ठिकाणी आपण उदाहरण घेऊन प्रयत्न करूया पाहायचं. तुम्ही तुमच्या मोटरनी म्हणा किंवा टॅक्सीत म्हणा चाललात, काहीतरी मीटिंगला चाललायत, घरी चाललायत, कुठेही चाललात, शांतपणे विचार करतायत, कुठे संथ लय आहे तुमच्या एकूण विचारांची, धाड एकदम ऍक्सिडेंट होतो. हादरा बसतो गाडीला, गाडी थांबली जाते आणि एक माणूस त्या गाडीच्या समोर पडलाय. क्षणार्धात किती गर्दी आजूबाजूला, मग पोलीस, मग बजबजाट, धक्का बसतोय. नाट्य आहे का त्यात? माझ्या मते नाही. त्यात सुन्नपणा आहे, त्यात भांबावलेपणा आहे, त्यात हे सगळे प्रश्न जे समोर उभे राहिले त्यातनं कसा मार्ग काढावा याचा कोलाहल आहे डोक्यात. नाट्य नाही. पण त्यातून तुम्ही सुटता आणि जिकडे पोचायचं असतं तिकडे पोचता. आणि समजा मी इथे येते, आल्याबरोबर मला अरुण दिसला. पहिल्यांदा मी सुटकेचा निश्वास टाकते आणि अरुणला सांगते आणि सांगत असताना पुन्हा तो प्रसंग माझ्या मनात उभा राहतो. काय रे अरुण, काय तो माझ्या सुचे ना असं झालं होतं, काय धक्का, आणि तो मुलगा बापरे, बरं त्याचं काय झालं माहित नाही, पण लोक आले आणि काय रे लोक, हे सगळं आहे ना, हे सांगत असताना नाट्य निर्मिती होते. when you relive, when you recreate in order to share, ती आयुष्यातली नाट्य निर्मिती असं मला वाटतं. आणि म्हणूनच सर्व कलातली जे नाट्य क्षण असतात ते अधिक प्रखर असतात, ते अधिक खरे असतात. का तर ते वेचलेले असतात, ते निखळ असतात, त्यात कुठचीही जबाबदारी, त्यात कुठेही आघात नसतात. केवळ नाट्य चिरपत असतं त्यातनं. तुम्ही भले खूप तालमी करा. आमच्या वेळेला तर आम्ही शेवटचे 8 दिवस लोणचं कसं मुरलं जातं ना, तसं शेवटचे 8 दिवस आम्ही फक्त ग्रँड रिहर्सल्स करायचो. मग त्यात सगळ्या कपडे पटाला, सेट्स आले, कोणाचे लाईट्स आले, काही बारक्या 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 ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या पॉलिश करायच्या. 8 दिवस चालायचे आमच्या तालीम. नाट्य नसायचं. नाट्य निर्माण व्हावं म्हणून कलाकुसर चाललेली असायची. नाट्य निर्माण होतं ते पहिल्या प्रयोगात, 3ऱ्या बेलच्या नंतर. कारण त्यात नाट्यात हे अभिप्रेत आहे की करणारा आणि पाहणारे यांचा संवाद, भावनिक 2 अनुभव एकमेकांना भिडले की नाट्य निर्मिती होते प्रायोगिकतेची. नव्या तरुण रंगकर्मींना प्रोत्साहन, दस्तूरखुद्द विजया मेहता यांचं मंत्रमुग्ध करणारं व्याख्यान, अनेक दिग्गज नाट्यकर्मींनी एकाच छताखाली साधलेला संवाद
यानं दामू केंकरे स्मृती सोहळा अविस्मरणीय ठरला. नव्या रंगकर्मींसाठी आणि मराठी रंगभूमीसाठी सातत्यानं लढणाऱ्या दामू केंकरे नावाच्या नाट्यवेडास अभिवादन करूया आणि इथेच निरोप घेऊया. आता आपली भेट हाऊसफुलच्या पुढच्या भागात. तोपर्यंत हाऊसफुल बाय बाय. हाऊसफुल